काही काय सांगू कसं दौरा झालं तुम्ही कशासाठी? आपल्याला कल्पना आहेच की महाळुंगे भागामध्ये एका छोट्या 3 वर्षाच्या बच्चूवरती अतिप्रसंग करण्यात आला आणि त्या संबंधामधून त्याचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे. तर या भागामधल्या DCP सन्माननीय श्वेता खेडकर यांच्याशी मी तपशीलवार चर्चा केली आणि पोलिसांनी विशेष म्हणजे अगदी थोड्या काळामध्ये त्या आरोपीला अटक केलेली आहे. त्याचबरोबर त्या कुटुंबाकडून त्यांना पुढच्या काळामध्ये हा जो धक्का बसलेला आहे त्यातून त्यांनी सावरावं आणि योग्य त्या पद्धतीने कोर्टात केस चालावी म्हणूनसुद्धा उपाययोजना केलेली आहे. आम्ही झालेल्या चर्चेमध्ये याच्यापूर्वी चाकण आणि या परिसरामधले जी माझी निरीक्षणं होती, विशेषतः काही भागामध्ये समाजकंटकांनी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करणाऱ्यांनी स्थानिक रहिवाशांमधल्या मुली किंवा महिलांचं अपहरण केल्याच्यासुद्धा घटना झालेल्या होत्या. त्या दृष्टीने त्याची नोंद ही फार आवश्यक आहे आणि त्यांचे तिकडचे पत्ते असणं बंधनकारक असावं अशा प्रकारे वेळोवेळी आम्ही अनेक याच्यापूर्वीच्या पोलीस अधीक्षकांना सूचना दिल्या होत्या. तर त्याच सूचनांच्या संदर्भात काय अजून प्रगती करता येईल याबद्दल DCP खेडकर यांचा अतिशय सकारात्मक प्रतिसाद होता. त्यांनी स्वतःहून महिलांशी अनेक ठिकाणी संवाद साधलेला आहे. तसंच वेगवेगळ्या प्रकारनी दोषसिद्धी व्हावी म्हणूनसुद्धा एक आमच्या मनामध्ये विचार आलेला आहे की या परिसरातल्या ज्या नवनिर्वाचित महिला सदस्य आहेत, नगरपालिकांमधल्या, पंचायत समितीतल्या, जिल्हा परिषदेतल्या आणि ज्या विविध भाषिक महिला आहेत समाजसेवा करणाऱ्या, त्यांच्यासोबत नवीन झालेले कायदे, भारतीय न्याय संहिता, त्याचबरोबर अल्पवयीन मुलींच्या पॉक्सोसारख्या केसेसमध्ये बेसमरी रिपोर्ट करून ते थांबवता येत नाही पुढचा तपास जो आहे तो, अशा अतिशय चांगल्या तरतुदी झालेल्या आहेत. त्याच्या अंमलबजावणीला चालना देण्याच्या दृष्टीने समाजाचा सहभाग कसा वाढवता येईल याबद्दल काही उपक्रम हाती घेण्याचा आमचा प्रयत्न चाललेला आहे. या केसमध्ये लवकरात लवकर चार्जशीट दाखल व्हावं आणि गुन्हेगाराला शिक्षा व्हावी या दृष्टीने प्रयत्न चालले आहेत. परंतु तो मुलगा अल्पवयीन असल्यामुळे SIR करत असताना CWCने सोशल इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट त्यामध्ये या व्यक्तीचं जे असामाजिक वागणूक आहे ती समोर येणं फार गरजेचं आहे. तर त्याला पुढच्या काळामध्ये कोर्टामध्ये केस चालून त्याला शिक्षा देणं सोपं होऊ शकेल. त्याचबरोबर एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचीसुद्धा छेडछाडीची घटना एका ठिकाणी चाकणला समोर आलेली आहे. त्यामधल्या आरोपीला अटक झाली असली तरी त्या मुलीला समुपदेशनाची गरज आहे आणि या पार्श्वभूमीवर बहुतेक घटनांच्यामध्ये समुपदेशन पोलिसांनाच करावं लागतं. खरं तर तांत्रिकदृष्ट्या महिला बालविकास विभागाची ही जबाबदारी आहे आणि म्हणून मी याचाही पाठपुरावा करून पोलीस जसं गॅझेटमध्ये कळवतात की पॉक्सोची केस झालेली आहे, तर त्यावेळेला त्याची माहिती महिला बालविकास अधिकाऱ्यांनीसुद्धा स्वतःहून घेतली पाहिजे. पण पोलिसांनी त्यांना ते कळवली तर तेवढ्या सगळ्या केसेसमध्ये, पॉक्सोच्या केसमध्ये अगदी अल्पवयीन मुलं असेल तर त्यांना समुपदेशन होतं. पण बऱ्याचशा वेळेला पहिल्या समुपदेशनानंतर ती मुलगी जर का 16 वर्षाची असेल, 17 वर्षाची असेल तर ती सातत्याने संपर्कात राहत नाही. त्याचबरोबर साक्षीदार संरक्षण कायदा महाराष्ट्रात अस्तित्वात आहे, पण जेव्हा या मुलींच्या केसेस कोर्टात चालतात त्या बहुतेक वेळेला ते एकट्या असतात, त्यांच्याबरोबर कुटुंबाशिवाय कोणी नसतं. असलं तर पत्रकाराला थोडंफार माहिती असतं असं माझं निरीक्षण आमच्याच रिपोर्टमध्ये दिसलेलं आहे. परंतु बाकी सामाजिक संस्थांना या केसच्या प्रगतीची माहिती नसते. तर या दृष्टीने या मुलींच्यासाठी सपोर्ट ग्रुप्स, मदतीचे महिलांचे सेवा गट, दक्षता समित्यांशी जोडून काम करावं असं देखील आम्ही मनोदय केलेलं आहे. याच्यापूर्वी श्वेता खेडकर मॅडम जिथे जिथे होत्या, नागपूरला होत्या, बुलढाण्याला होत्या, प्रत्येक ठिकाणी त्यांनी चांगलं काम केलेलं, त्यांची टीम पण चांगली आहे. परंतु बऱ्याचशा ठिकाणी लोकांचा सहभाग नसल्यामुळे प्रतिबंधात्मक कारवाई आपल्याला करता येत नाही. त्या गोष्टीला चालना द्यायचाही फलित आजच्या भेटीमधून साध्य होईल असं मला वाटतं. पण